मित्रांनो, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरामध्ये पापड्या, कुरवड्या, शेवया किंवा लोणची यासारखे बेगमीचे पदार्थ केले जातात वर्षभराच्या साठवणुकीसाठी. त्यातलाच एक आमच्या घरामध्ये उन्हाळ्यामध्ये न चुकता केलं जाणारं लोणच्याचा प्रकार म्हणजे करवंदाचं, कच्च्या करवंदाचं लोणचं. अतिशय चवीला उत्कृष्ट लागणारा हा पदार्थ. वर्षाच्या ठराविक काळामध्येच ही कच्ची करवंद मिळतात आणि त्यामुळं कच्ची करवंदाचं एकदा लोणचं केलं की तुम्ही कमीत कमी पुढे 4-6 महिने ते खाऊ शकता. एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. चला तर मग करूया ही आपली आजची कच्च्या करवंदाच्या लोणच्याची रेसिपी. मित्रांनो, या करवंदाच्या लोणच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ. यामध्ये ही आपल्याला ताजी करवंद मिळालेली आहेत. ही आपण 1/2 किलो ताजी करवंद घेतलेली आहेत. त्याच्याशिवाय आपल्याला लागेल फोडणीसाठी तेल, हळद, लाल मिरची पूड, मीठ, मोहरीची डाळ, मोहरी, मेथ्या आणि थोडा हिंग. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपली ही आजची कच्च्या करवंदाचं लोणचं आपण करणार आहोत. मित्रांनो, या करवंदाचं लोणचं करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ही करवंद जी आहेत ती साफ करून घ्यावी लागतात. ही करवंद जी आहेत त्याच्यावर घाण असते, त्याच्यावर चीक लागलेला असतो. हा सगळा आपल्याला साफ करून घ्यायसाठी सर्वप्रथम आपण याच्यावर मीठ लावून घ्यायचं आहे आणि हे मीठ या करवंदाला सगळ्यात चांगलं लावून घ्यायचं आहे. ही करवंदाला आपण मीठ व्यवस्थित सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे आणि ही मीठ लावून थोडा वेळ करवंद ठेवायचे आहेत आपल्याला. मीठ लावलेली करवंद ही आपण ही करवंद जी आहेत ती या पद्धतीनं पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत व्यवस्थित, म्हणजे त्याच्या वरती असलेली घाण आणि त्याच्यावर असलेला चीक जो असतो तो सगळा निघून जातो आणि ही कोरडी करून आपण याच्या पुढची क्रिया परत करणार आहोत. आता ही धुवून झालेली करवंद जी आहेत ती आपण या पद्धतीनं त्याचं पाणी सगळं काढून घेणार आहोत आणि ही करवंद जी आहेत ती आपल्याला कोरडी करून घ्यायची आहेत. याच्यावरती असलेले ह्याचे देठ सगळे जे आहेत ते आपण काढून घेणार आहोत आणि साफ करून ही करवंद कोरडी करून घ्यायची आहेत. आता मित्रांनो, आपण ही करवंद जी आहेत ती धुवून चांगली साफ करून घेतलेली आहेत. आता आपण ती मधोमध चिरून घेणार आहोत. या पद्धतीनं त्याचे 2 भाग करायचे आहेत. सगळी करवंद याच पद्धतीनं आपण चिरून घेणार आहोत. आता आपण करवंद जी आहेत ती अर्धी अर्धी कापून घेतलेली आहेत. आता ही परत आपण याला मीठ लावून सगळ्याला मीठ लावून घेणार आहोत. ही आपण परत पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून ती सुकवून घेणार आहोत. ह्याला चीक जास्त असतो कच्च्या करवंदाला, त्यामुळे तो सगळा चीक काढून घ्यावा लागतो. त्यासाठी याला या पद्धतीने मीठ लावून ही परत पाण्यामधून आपण व्यवस्थित धुवून घेणार आहोत आणि ही कोरडी करून पूर्ण पंख्याखाली सुकवून घेणार आहोत, वाळवून घेणार आहोत. काही ठिकाणी ही 1 दिवस वाळवली जातात, व्यवस्थित धुवून कोरडी केली जातात आणि मग त्याचं लोणचं केलं जातं. ही आपण फॅन खाली सुकवून घेणार आहोत धुवून आणि मग त्याला फोडणी टाकून घेणार आहोत. या पद्धतीने आता हे धुवून झालेलं आहे. आपण हे आता काढून घेऊ आणि फॅन खाली चांगली सुकवून घेऊ. आपण या पद्धतीनं गाळून घेणार आहोत व्यवस्थित आणि ही आपण व्यवस्थित कोरडी करून घ्यायचे आहेत, सुकवून घ्यायचे. मित्रांनो, आता हे आपले करवंद जे आहेत ती हे आपण धुवून फॅन खाली थोडी सुकवून घेतलेले आहेत, वाळवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आता पुढची क्रिया करायला सुरू करू. त्यामध्ये पहिल्यांदा आपण मीठ घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे.
2 चमचे मोहरीची डाळ आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. ह्याच्यामध्येच हळद घालून घेणार आहोत. यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिसळून घ्यायच्या आहेत. आणि या गोष्टी सगळ्या मिसळल्यानंतर आपण याच्यामध्ये तेलाची फोडणी घालून घेणार आहोत. आता फोडणी करण्यासाठी प्रथम आपण आपला हा प्रेस्टिज इंडक्शन सुरू करून घेऊ आणि मध्यम आचेवर आपण हे ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत. साधारण 4 मोठे चमचे तेल आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आता तेल आपण चांगलं गरम करून आपण थोडं कमी केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी घालून घेऊ. त्याच्यामध्ये आच बंद करून घ्या. त्याच्यामध्ये मेथी घाला आणि याच्यामध्ये हिंग घालणार आहोत. आणि आपली जी तयार झालेली फोडणी आहे ती आपण थोडी थंड करून आपल्या मिक्स केलेल्या करवंदांमध्ये घालून घेणार आहोत. आता मित्रांनो, आपली ही फोडणी थंड झालेली आहे. ती आपण ह्या करवंदाच्या मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत. ही पूर्ण फोडणी जी आहे ती या पद्धतीनं यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेनं हे आपलं करवंदाचं मस्त चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे. ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर याला आपला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.